वळूयात पुढच्या एका बातमीकडे। आणखी एका भोंदू बाबाची आता पोलखोल झाली। नवनाथ गवळी नावाच्या भोंदूकडून महिलांचं शोषण करण्यात आले। खेड तालुक्यातल्या चांडोलीतला हा सगळा प्रकार आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या चांडोलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आलाय। शिवदत्त आश्रमातल्या नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूनं महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर येतंय। पंढरीनाथ गवळी असा हा भोंदू बाबा ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते, त्यांनी माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला। हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली। त्यांनी मग माझ्या मिस्टरांनी मला विश्वासात घेऊन पोलीस कंप्लेंट केली, पण ह्याच्यावर कोणतीही न्यायालयीन कंप्लेंट झालेली नाहीये, कारवाई झालेली नाहीये। आणि मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे। याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून। ह्याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत। तर खेड तालुक्यातल्या चांडोलीतला हा सगळा प्रकार आहे। नवनाथ गवळी असं भोंदू बाबाचं नाव आहे। या प्रकरणी आता एका महिलेनं तक्रार दाखल केली, त्यामुळे आता पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। या भोंदू बाबाची आता पोलखोल झाली। नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूकडून महिलांचं शोषण करण्यात आल्याची माहिती आहे। खेड तालुक्यातल्या चांडोलीतला हा सगळा प्रकार आहे। दरम्यान या सगळ्या आरोपांवर या भोंदू नवनाथ गवळीने काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। आणि त्याच्यानंतर माझ्यावर दोषारोपपत्र दाखल झालं होतं। सदर विषय न्यायालयात गेला होता। तिथं एक पुराव्याअभावी मला निर्दोष होऊन मला जामीन पण मंजूर झाला होता काय। पण आता हे बाहेर काही घटनांचं एक हे झालेलं आहे काय। त्याच्यामध्ये काय होतंय, काही सत्य असंत असत्य असत्य असंत सत्य अशा विषय चालू आहे काय। आणि मग त्या बाबतीत यांनी परत एकदा परत डोकं काढलेलं आहे। आणि असं कधी घडलंच नाही का बा आम्हाला समजा कोर्टाची तारीख आहे, आम्ही गेलो नाही काय। यांनी म्हटले बा जामीन पण झालेला आहे त्या गोष्टीचा काय। हे जे आरोप केलेत काही जाणीवपूर्वक तुमचे काही वाद आहेत किंवा कशामुळे काय असं? हे जे आरोप आहेत हे 8 महिन्यापूर्वी या जागेच्या संदर्भात वाद झाले होते। समोर त्यांचा असा विषय होता का डायरेक्ट बा एक ट्रस्ट करून हा विषय इथं हे करू काय। परंतु अगदी ह्या लोकांनी माझ्याकडून जे इथं समजा मंदिरासाठी एक देणगी स्वरूपात काही दिलं असेल, ते सुद्धा माझ्याकडून रक्कम मला हानमान करून माझ्याकडून जबरदस्तीनं चेक लिहून घेऊन ते सुद्धा त्यांनी परत घेतलेले आहेत। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, खरं तर आता या भोंदू बाबाने सुद्धा स्पष्टीकरण दिलेले आहे। तक्रार नेमकी कधी दाखल करण्यात आली, पोलिसांनी काही कारवाई केली का? नक्कीच कल्याणी, आपण पाहतोय की अशोक खरात नंतर अनेक भोंदू बाबांचे प्रकरण बाहेर येऊ लागलेले आणि पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चांडोली परिसरातील असणाऱ्या नवनाथ गवळी या भोंदू बाबाला खरं तर विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची महिलेने या ठिकाणी समोर आलेली आहे। अशाच प्रकारे या भोंदू बाबांच्या माध्यमातून खरं तर महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खरं तर आता एकच खळबळ उडालेली आहे। यापूर्वी घडलेल्या घटनेनं खरं तर अशोक खरातांच्या प्रकरणानंतर भोंदूगिरीचा जे प्रकार आहे त्यावरती पोलीस प्रशासन खरं तर ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेलं आहे। परंतु या भोवती जी तक्रार आहे ती खरं तर मे 2025च्या खेरीस दाखल केल्याचं समजतंय। पीडित महिलेने 17 जुलै 2025 रोजी आश्रमामध्ये जपासाठी बोलवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तिच्यावरती विनयभंग करण्यात आलेला आहे। तुझ्यातील असणाऱ्या दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप या ठिकाणी महिलेने केल्याचा पाहायला मिळते। कल्याणी, नक्कीच, त्यामुळे पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।